नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत आपण की तुम्ही फेरफार अर्ज दिलेला आहे, परंतु तुमच्या सातबाऱ्यामध्ये तुमचे नाव येत नाही आहे. तर यासाठी कोणते कारणे असू शकतात, का बरं हा विलंब झालेला आहे? आणि तुम्हाला जर हा विलंब टाळण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मी असे 5 कारणे सांगणार आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी हा विलंब टाळू शकता किंवा तुमचे फेरफारमध्ये जास्तीत जास्त 20 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी नाव लावू शकता. चला तर पाहूया अशा 5 गोष्टी की ज्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सातबाऱ्यामध्ये लवकरात लवकर तुमचे नाव त्या ठिकाणी लावू शकता. पहिले जे आहे ते तुमचे सर्व कागदपत्रे तलाठी ऑफिसकडे द्या. जसे की नोंदणीकृत दस्तऐवज लागू असल्यास किंवा सातबारा, तुमचा आठ किंवा ओळखपत्र, इतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते एक रिसर पद्धतीमध्ये त्या ठिकाणी द्या, जेणेकरून तुमचे कागदपत्रामुळे काम थांबू नये. 2, तुम्ही त्या ठिकाणी फेरफार अर्ज अचूक भरा, जेणेकरून जसे की तुमचे नाव, तुमचे गाव, त्याच्यानंतर सर्वे गट नंबर, तुमचा असणारा त्या ठिकाणी क्षेत्रफळ हे त्या ठिकाणी अचूक भरा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा दुरुस्त करण्यासाठी त्यासाठी वेळ जाणार नाही. 3 नंबर, नोटिसीकडे दुर्लक्ष करू नका. महसूल विभागाकडून खूप वेळेला त्या ठिकाणी नोटिसा इश्यू केल्या जातात. काही जर अडचण असेल फेरफारमध्ये, त्यावेळेस अशा प्रकारच्या नोटिसा ते महसूल कार्यालयाकडून इश्यू केले जातात. अशा नोटिसांना त्या ठिकाणी दुर्लक्ष करू नका. अशा जर नोटिसा येत असतील तर वेळेत त्या ठिकाणी सक्षम महसूल अधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या फेरफाराला विलंब होणार नाही. 4, हरकती असतील तर त्वरित उत्तर द्या. म्हणजे आता फेरफार करताना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये की हरकती येतात, तर ह्या हरकतींना त्या ठिकाणी त्वरित उत्तर द्या. जशी त्या ठिकाणी तुम्हाला नोटीस इश्यू होणार, तुमचं एखादी हरकत आल्यास त्याला त्या ठिकाणी त्वरित उत्तर देणे त्या ठिकाणी गरजेचे आहे. तुम्ही त्वरित उत्तर दिल्यास त्या ठिकाणी फेरफार सुद्धा आणि तुमचे सातबाऱ्यात नाव सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी लागेल. 5वं आणि शेवटचं, अर्जाची स्थिती वारंवार तपासा. आता तलाठी कार्यालयाकडे किंवा महसूल कार्यालयाकडे आपण जेव्हा फेरफार अर्ज देतो त्यावेळेस त्याची स्थिती तपासणं ही आपली त्या ठिकाणी जबाबदारी आहे. त्याच्यामुळं काही त्रुटी असेल किंवा काही नोटीस असेल यांना उत्तर देऊन वेळोवेळी आपल्या अर्जाची माहिती स्थिती तपासा. आता समजा जवळपास 15 दिवसाची मुदत त्या ठिकाणी तुमचं ग्रीव्हन्सेस अर्थातच त्रुटींना आहे की काही हरकती असतील तर ते 15 दिवसाच्या आत त्या ठिकाणी सक्षम महसूल अधिकारी त्या ठिकाणी निपटवतात आणि 20 ते 30 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फेरफार होऊन तुमचं सातबाऱ्यात नाव त्या ठिकाणी लागते. अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे. तर या 5 ज्या मी पद्धती सांगितलेल्या आहेत त्या अवलंबा, जेणेकरून तुमचा फेरफार हा लवकरात लवकर होईल, तुम्हाला विलंब होणार नाही आणि 1 महिन्याच्या आत साधारणतः त्या ठिकाणी तुमचं नाव हे सातबाऱ्यात लागून जाईल. अशाच प्रकारचे जमीन आणि कायदे या संबंधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.